जिथे इथे रूप आहे तिथे नाव केलेलं आहे. फाईल नाही बस होतो. गुरुत्वाकर्षण आपण म्हणतो. गुरुत्वाकर्षणाचा नियम न्यूटनने शोधून काढला. प्रत्यक्ष काय काढलं गुरुत्वाकर्षणाने आपल्याला काही कळलेलं आहे. परंतु तो नियम म्हणून मानला गेला. त्या नियमाला नाव दिलं गुरुत्वाकर्षणाचा नियम. आणि लगेच मग आपल्याला समाधान वाटायला लागतं. तर हे आपल्याला समाधान वाटण्याचं जे वृत्ती आहे त्यालाच म्हणतो आपण ज्ञान. याच्या पलीकडे काही नाही. लक्ष द्यायचं तुझ्याला नाही. थोडंफार आलं तरी चालेल. एवढंच लक्षात ठेवा विवेकानंद सातारावर बसलेले त्या वैज्ञानिकांचा एवढं तरी लक्षात आलं तरी कळेल. आणि ते वैज्ञानिक नामावर म्हणून गेले आणि म्हणाले हा विवेकानंद एका माणूस जरी जाऊन एवढं उसावाले करतो तर आपण भारतात जायचं तरी कशाला आणि मिशनरी पाठवायचं तरी कशाला. हा आपला मूर्खपणा नाही म्हणायचं. पण विवेकानंद म्हणाले मी तर आपली अज्ञानी बाळग आहे भारताचा. माझ्यापेक्षाही कितीतरी ज्ञानी लोक आहेत. मी मगाशी म्हटलं की कम्प्लीट कॉन्क्वेस्ट ऑफ द वर्ल्ड बाय इंडियन स्पिरिच्युअल सिस्टम म्हणजे नक्की काय विवेकानंदांनी दाखवून दिले. अप इंडिया अँड कॉन्कर द वर्ल्ड विथ युअर स्पिरिच्युअलिटी. आणि मटेरियल सायन्स मध्ये विवेकानंदांनी हे करून दाखवलं. आणि त्यांनी सांगितलं पुढे की व्हॉट इज मॅटर इट इज बीइंग मॅनिफेस्टेशन ऑफ स्पिरिट एनर्जी. अँड व्हॉट इज एनर्जी व्हॉट इज स्पिरिट इट इज सायलेंट मॅनिफेस्टेशन ऑफ मॅटर. हे सगळे शास्त्रज्ञ वैज्ञानिक हे वेळे नव्हते. त्यांनी काहीतरी बघितलं विवेकानंदांमध्ये आणि तेच त्यांनी उतरवून घेतलं आणि मग आपल्या लॅबोरेटरीमध्ये त्यांनी प्रयोग केले असं आज आपल्याला दिसून येते. अर्थात त्याचं श्रेय त्यांना दिलंच पाहिजे त्या वैज्ञानिकांना. त्यांनी कसल्याही प्रकारे कमी लेखून आपले चालणार नाही. मला आता वेळ नाही. एक भारतीय विवेकानंदांकडे टीका करायला लागला युरोपियनांच्या विरुद्ध. विवेकानंद घडसले अरे एक चाचणी बनवायची तुम्हाला अक्कल नाही आणि तुम्ही युरोपियन लोकांना शिव्या देतात. भारतात आल्याबरोबर त्यांची भाषा बदलते विवेकानंदांची. एकीकडे आहे स्पिरिच्युअल वर्ल्ड ऑफ इंडिया विजडम, दुसरीकडे मटेरियल वर्ल्ड ऑफ दी वेस्ट. सो विवेकानंद wanted to combine both these two. He told Western people that you are spiritually poor and we are materially poor. Now let us exchange, not at the cost of each other. We should be equally materially rich and spiritually wealthy. That is the human race yet to be of the 21st century. And he told the world is waiting for a complete civilization. And India has a greater role to play among the group of nations. मला तुम्हाला सगळ्यांना भेटून फार आनंद झाला. थोडी क्लिष्ट झाला असेल याचं व्याख्यान. परंतु हे आव्हान मला स्वीकारायचं. विवेकानंदांनी हे आव्हान तुमच्याकडे ठेवलेलं आहे. बुद्धिमत्ता अँड गो राईट फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल स्प्रेड लाईक फायर. दीज आर द वर्ड्स ऑफ विवेकानंद. आणि भारतीय वेदांत म्हणजे काय त्याचा झुंजून प्रचार करा. हाच तुम्हाला विवेकानंदांचा संदेश आहे. जमशेदजी टाटांचा संदेश आहे. आणखी एक नाव मी घेऊन समजेन ज्याला म्हणतात आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. याच्या मागे कितीही म्हटलं तरी नाही म्हटलं तरी जवाहरलाल नेहरू यांनी सुधारणा केलेला आहे. आणि जवाहरलाल नेहरू हे स्वतः विवेकानंदांच्या विचारांनी प्रचंड प्रभावित झालेले आहे. आणि IIT फाउंड करताना त्यांनी जे वाक्य उच्चारलं आहे ते अतिशय शिकण्यात आहे. विवेकानंदांबद्दल ते म्हणताना 1947 साली म्हणताय rooted in the past of Indian history. Vivekananda's approach was yet modern towards modern problems. आधुनिक जगातले प्रॉब्लेम सोडवण्याकरता आपल्याला विज्ञान तंत्रज्ञानाची तास घडायला लागेल. पाश्चात्य लोकांकडून ते शिकायला लागेल आणि त्याच्या बदल्यात आपली अध्यात्मविद्या आपण त्यांना द्यायला लागेल. एका भिकाऱ्यासारख्या विवेकानंद म्हटलं डोंट बी अ बेगर, बी अ गिव्हर. गिव्ह अँड टेक दॅट इज द लॉ ऑफ नेचर. यू लर्न सायन्स टेक्नॉलॉजी फ्रॉम द वेस्टर्न वर्ल्ड and in return you give our spiritual wisdom to them. And for that he is calling you.
For that, all these people they are calling you. They have to listen to the call and stand up. It is up to you. Thank you. आणि प्रश्नोत्तराबद्दल बाकी मोकळेपणाने विचारू शकतात. मला आनंद होईल. भरपूर माहिती काढली जाते. विवेकानंदांच्या स्मृतीविषयी पाश्चात्य प्राध्यापकांनी पण भरपूर लिहून दिलं. म्हणजे वाढवी जशी पुस्तकं खाऊन टाकते तसे ते पुस्तकं खाऊन टाकायचे. संपूर्ण ग्रंथ त्याने आपल्या बेलूर मठामध्ये एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका आणलेला होता. आणि त्यावेळेला ते 10वा खंड वाचून 11वा खंड वाचायला सुरुवात केली होती. त्याने त्यांचा शिष्य आला आणि विचारलं स्वामीजी आयुष्यभरात सुद्धा हे वाचून संपणार नाही. स्वामीजी म्हणाले काय करतो तुम्ही वाटतं मध्ये 10वा ग्रंथ वाचून खंड आता 11वा वाचायला घेतलाय तुम्ही काय 10 खंडात काही विचारणार कुठल्याही पानावर. तो जो शिष्य होता विवेकानंदाच्या 5 वर्ष संपर्कात होता 24 तास. आणि विवेकानंदांना कुठल्या विषयाची माहिती आहे त्याला बरोबर माहिती होतं. ते विषय सोडून त्यांनी विवेकानंदांना अगदी क्लिष्ट कोपऱ्यातले प्रश्न विचारले. आणि विवेकानंदांनी तेव्हा त्या सगळ्याची उत्तरं दिलेलं आहे तेवढं नाही जसे तसं वाचायचं म्हणून दाखवले. जशी पुस्तकात छापले तशी. एवढंच नव्हे तर तो ब्रिटानिका एन्सायक्लोपीडियात आपल्याला काय काय चुका झाल्या त्या ठिकाणी त्या चुका सुद्धा त्यांनी दाखवून दिल्या. आणि मग तो शिष्य म्हणाला हे काही मानवी काम नाही. हे तुम्हाला कसं शक्य आहे त्यामध्ये ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य हा एक गैरसमज असा आहे की केवळ त्याचा सेक्सशी संबंध आहे. नाही, केवळ एक भाग आहे त्याच्यातला. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मामध्ये चरण करतो. म्हणून मी परत विज्ञानाकडे येतो. स्वामीजी म्हणाले होते या मटेरियल सायंटिस्टला की आय ऑल्सो अ मटेरियलिस्ट. यू थिंक दॅट ओनली वन मॅटर एक्झिस्ट. आय ऑल्सो से दॅट ओनली वन मॅटर एक्झिस्ट. whereas you call it as matter, I call it Brahman. मी त्याला चैतन्य असं नाव दिलं. आणि त्या ब्रह्ममध्ये जो चरण करतो तो ब्रह्मचारी त्याला म्हणतात ब्रह्मचर्य. तर सतत चैतन्य रूप तुम्ही झालात की तुम्ही ब्रह्मचारी झालात. म्हणजे ज्ञान स्वरूप असं नाही की तुम्ही ज्ञान मिळवता बाहेर आतमध्ये. तुम्ही ज्ञानाशी एकरूप होता त्याला म्हणजे ब्रह्मचर्य. मला वाटतं त्याचं उत्तर थोडंफार मिळालं असेल. And this power can be acquired. It is not inherited. We can acquire it by our human effort. There is no blessing, no magic, nothing is there. Told you quantum mechanics was yet to be on the physical horizon of the world. At that time, 1893. ज्यावेळेला नील्स बोर फक्त 8 वर्षाचा होता. नील्स बोरचा जन्म 1885 मध्ये. त्यावेळेला विवेकानंदांनी उपनिषद म्हणजे आधुनिक विज्ञानात ज्याचा मंद प्रतिध्वनी आहे अशी उपनिषद अशी ओळख त्या श्रोतृवर्गाला करून दिलेली आहे. हे विवेकानंदांचे वैशिष्ट्य आहे. दुसऱ्या त्यांनी संकुचित विचारांबद्दल एक गोष्ट सांगितली. तिथे सुद्धा त्यांनी कर्मविकासाचा दाखला दिला की एका वेळीमध्ये बेडूक राहत होता आणि युगानुयुग तो बेडूक युगानुयुगात त्यांनी अतिशय केलेली वर्षानुवर्ष राहत होते बेडकाची ती जनरेशन. आणि तो विहिरीचाच जन्मला होता बेडूक. आणि त्या विहिरीनेच आपलं जग समजत होता. आणि एका दिवशी बाहेरच्या मोठ्या तलावातून समुद्रातून एक चिखलातून एक बेडूक त्या विहिरीत चुकून पडला. आणि मग ते बेडूक विहिरीला म्हणायला लागले हा कुठला आला बेडूक हातून द्यायला बाहेर. तर तो म्हणून आपल्या विहीर तुझी छोटी आहे तर माझ्या बाहेरच्या जगात माझ्याबरोबर मोठं जग आहे बाहेर. हा माझ्या विहिरीशिवाय मोठं काही असू शकत नाही. तो विहिरीला बेडूक म्हणाला आमच्या 14 पिढ्या या विहिरीत गेल्या आणि तू काय सांगतो आम्हाला. इथे विवेकानंदांनी दाखला दिलाय की त्यावेळेला क्रमविकास आधी तिथे उपस्थित नव्हते. म्हणून त्या बेडकाला डोळे होते की नाही हे सांगणं कठीण आहे. जर असतील तर बेडकाचे डोळे निघून गेले असते. कारण डार्कनेस होता बघा अंधार होता. त्या डार्कनेस इज ऑफ इग्नोरन्स अज्ञान अंधकार. अशी बरीच भाषणं विवेकानंदांनी दिली आहेत. केमिस्ट्री फिजिक्समध्ये अनेक दाखले दिले आहेत. कर्मचक्रवर्ती त्यांनी दिलं आहे. ऍक्शन अँड रिॲक्शन इक्वल अँड अपोजिट. जसं करावं तसं भरावं.
It is all replete with all physical sciences. Example, we have quoted one after the other. So whenever he just used to move from one diet from one corner to another, there was always clapping, big clapping. And Vivekananda swept away this parliament of religions. That as the newspaper reports tells us. Speak, first Bengali, second Sanskrit, third English, fourth Hindi of course, fifth French at least, and sixth if not German I may say. एक टेक्निक है, सायन्स है. मी मगाशी म्हटलं त्याला म्हणतात राजयोग. Vivekananda's famous dictum is that each soul is potentially divine. The goal is to manifest this divinity within by controlling nature, external and internal. Do this either by philosophy or by psychic control, or by worship or by physical culture. By one or more or all of these methods and be free. This is whole of the religion. The books, the temples, the rituals are but